शेतकरी मित्रांनो, थ्रीटीचा कल्टिवेटर आणि कल्टिवेटर गुंटका दोन्ही अटॅचमेंटचा फरक मी तुम्हाला सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो थ्रीटीचा कल्टिवेटर आहे याला 3 दात असतात. यामध्ये कडचे जे दात आहेत ते आपण ऍडजस्ट करू शकतो. पण इकडे जो कल्टिवेटर विथ गुंटका ही जी अटॅचमेंट आहे यामध्ये आपल्याला 3 फन सुद्धा लावू शकतो. मी तुम्ही बघू शकता ही 2 फुटाची आणि 2.5 फुटाची अशा 2 पास आहेत त्या सुद्धा आपण लावू शकतो. जे 2 पिकामध्ये जे कोळपायचं जे काम आहे ते या पासच्या साह्याने आपण करू शकतो. अशा प्रकारे मधला जो फन आहे तो सुद्धा लावून आपलं 3 दाताचा जो कल्टिवेटर आहे त्याचं सुद्धा हे काम करतंय. विथ जे आपली लेवलरची जी पास आहे ते की आपल्याला कुळवायचं आपण म्हणतो, कोळपणी सुद्धा याच्या साह्याने होऊ शकते. 2 पिकामधलं गवत काढायचं काम याच्या साह्याने आपण करू शकतो. यामध्ये आपल्याला 2 फुटाची आणि 2.5 फुटाची अशा 2 पास यामध्ये येतात. यामध्ये ह्या पास काढून 3 दातावर सुद्धा चालवू शकतो. यामध्ये तुम्ही बघू शकता हे आपले जे टीथ आहेत ते आपण त्याला दिलेले आहेत. त्या मशीन सोबत आपल्याला 3 दात सुद्धा येतात, 3 फन सुद्धा येतात. अशा प्रकारे आपल्या गरजेनुसार आपण त्याला चालवू शकतो. यामध्ये आपला जो 16चा जो नटबोल्ट आहे, नटबोल्टच्या असेंब्लीने आपण त्याला फिट करू शकतो. हे बघू शकता. आणि हे कडची जी 2 दात आहेत ते सुद्धा आपण ऍडजस्ट करू शकतो. त्याला बघा असा नॉब दिलेला आहे. हे सोडवून आपला हा जर नट जर काढला तर शेतकरी मित्रांनो 16च्या नटबोल्ट असेंब्लीमध्ये आपण हे 3 फन जोडू शकतो आणि आपलं जे शेतामध्ये काम आहे ते करू शकतो. अशा प्रकारे आपण जी पास आहे ती बाजूला करू शकतो आणि त्यामध्ये आपण फन सुद्धा जोडू शकतो. अशा प्रकारे कल्टिवेटर गुंटका आणि कल्टिवेटर या दोन्हीमध्ये अशा प्रकारे हा फरक आहे. शेतकरी मित्रांनो, या दोन्ही अटॅचमेंट शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. अशा प्रकारे या दोन्ही अटॅचमेंट कशा वाटल्या याचा लाईव्ह डेमो पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.